9 ऑगस्ट 2024ला आलेली आहे नागपंचमी. बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी म्हणजे यंदा 8 ऑगस्टला भावाचा उपवास केला जाणार आहे आणि बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे, तर त्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. तुमच्या भागामध्ये कोणत्या दिवशी केला जातो तर त्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे आणि ज्या दिवशी भावाचा उपवास आहे त्या दिवशी दिवसभर एकादशीला आपण जसा उपवास करतो, फराळ पदार्थ खातो, तसा दिवसभर आपल्याला फराळाचे पदार्थ खायचे आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी भावाचा उपवास धरला असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी तुमच्याकडे भावाचा उपवास केला जात असेल तर 10 ऑगस्टला म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडवायचा आहे. या उपवासाला आपण साधं मीठ खायचं नाही. उपवासाचे जे सेंधव मीठ असते त्या मिठाचा आपण